सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल यवतमाळ दौऱ्यावर होते। यवतमाळ दौऱ्याच्या प्रसंगी त्यांनी केंद्रात महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांची लूट झाली असं म्हणत मोदी यांनी शरद पवारांचं नाव न घेता शरद पवारांवर टीका केली आहे। केंद्रातील युपीएच्या भ्रष्ट सरकारात महाराष्ट्रातील कृषी मंत्री होते। यावेळी शेतकऱ्यांचे पॅकेज हे जाहीर व्हायचे, मात्र शेतकऱ्यांना कधीच त्याचा लाभ देखील मिळाला नसल्याचं मोदींनी म्हटलंय। शेतकऱ्यांच्या नावावर दिल्लीतून जाहीर होणाऱ्या पॅकेजमध्येच लुटले जात होते असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचं नाव न घेता यावेळी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आता डबल इंजिन सरकारची डबल इंजिन गॅरंटी असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। आज मी एक बटन दाबलं आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 21,000 कोटी रुपये क्षणार्थ पोहोचले, हीच माझी गॅरंटी आहे। जर काँग्रेसचे सरकार दिल्लीत असते तर त्यांनी 21,000 कोटींपैकी 1800 कोटी खाऊन टाकली असते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। साथियों, मैं 10 साल पहले चाय पर चर्चा करने यवतमाल आया था तो आपने बहुत आशीर्वाद दिया और देश की जनता ने एनडीए को 300 पार पहुंचा दिया। फिर मैं 2019 में फरवरी के महीने में ही यवतमाल आया था, तब भी आपने हम पर खूब प्रेम बरसाया। देश ने भी तब एनडीए को 350 पार करा दिया और आज जब 2024 के चुनाव से पहले मैं विकास के उत्सव में शामिल होने आया हूं, तब पूरे देश में एक ही आवाज गूंज रही है, अब की बार मैं यहां अपने सामने देख रहा हूं, इतनी बड़ी तादाद में माताएं बहनें हमें आशीर्वाद देने आई हैं। इससे बड़ा जीवन का सौभाग्य क्या हो सकता है। गांव गांव से मैं इन माताओं बहनों को विशेष रूप से प्रणाम करता हूं। जिस प्रकार यवतमाल, वाशिम, चंद्रपुर सहित पूरे विदर्भ का असीम आशीर्वाद मिल रहा है, उसने तय कर दिया है एनडीए सरकार 400 पार। एनडीए सरकार, साथियों, हम छत्रपति शिवाजी महाराज को आदर्श मानने वाले लोग हैं। यवतमाळ येथे आयोजित कोट्यवधींच्या विकास कामांच्या लोकार्पणाप्रसंगी नरेंद्र मोदी बोलत होते। तसेच विविध योजनांचे निधी वितरण समारंभ प्रसंगी नरेंद्र मोदी हे बोलत होते। यवतमाळमधील नागपूर रोडवरील डोरली येथे सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा कळंब ब्रॉडगेज रेल्वे लाईन आणि प्रवासी रेल्वेसह इतर विविध योजनांचा श्रीगणेशा करण्यात आला। तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा टप्पा आणि पीएम किसान सन्मान निधीचा 16वा हप्ता वितरित करण्यात आला। या प्रसंगी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यमंत्री मंडळातील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, यवतमाळच्या खासदार भावना गवळी, पालकमंत्री संजय राठोड, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, चंद्रशेखर बावनकुळे, खासदार हेमंत पाटील, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार मदन येरावार, अशोक उईके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पीएम कृषी सिंचन आणि बळीराजा संजीवनी योजनेच्या अंतर्गत 21 प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले। यावेळी तब्बल 80,000 हेक्टरपेक्षा अधिक जमीन ही सिंचनाखाली येणार असल्यानं तसेच नवे रेल्वे गाड्या आणि अन्य विविध प्रकल्पांचं उद्घाटन यावेळी पार पडले। जागर जनस्थानसाठी सिद्धार्थ ताडेसह प्रतीक कुरेकर, यवतमाळ।